तर नमस्कार पब्लिक, तर मी तुमचा लाडका प्रणव. तुम्ही भेटत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगवर. आता तुम्ही जर बघत आहे तुम्हाला बोर्ड दिसत असेल दुर्गा देवी महादेव संस्थान पुनोती. आता इथे कसं महत्त्व आहे की इथं देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इथं महादेवांचं पण मंदिर आहे. तिथे 2 लिंगांचा महादेव आहे. तर ते इथं वर टेकडीवर आहे. तर तुम्ही टेकडी बघू शकता. त्या टेकडीवर तिथं देवीचं मंदिर आहे. त्याच देवीचं आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर चला मग पब्लिक. आता आहे ना आम्ही रेल्वेच्या पटरीवर आलेलो आहोत आणि माझ्यासोबत माझे भाऊ वगैरे हे बघू. आणि आत्ता आहे ना आपण ते तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ते जुनं स्टेशन वगैरे तुम्हाला दिसत असेल का नसेल काही माहीत नाही, दूर आहेत ते, तरी मग तुम्हाला जवळ जाऊन मी दाखवून देतो. इथं हे देवीच्या मंदिरचं टेकडी आहे. या टेकडीवरच देवीचं मंदिर बांधलेलं आहे. तर आपण तिथं पण जाणार आहोत. चला मग या ना पब्लिक. इथं आलेलं तर हवं पण इथं सारा जरा तुटल दिसत आहे. दुरून पाहूनच घ्यावं लागत आहे खूप. कितीक दिवस झाले कितीक नाही. हे बघा तुम्ही इथं बघू शकता पूर्ण तुटलेलं आहे. ते इथं पहिले स्टेशन होतं म्हणजे इथं रेल्वे थांबायची असं बोलायचे. पण आता नक्की आपल्याला काही माहित नाही इथं काय आहे आणि काय नाही. इथं ढोरायसाठी ठेवलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण अंदर खंडरसारखं पडलेलं आहे. चला भाऊ इथून लवकर निघायला. पुढचं सर्प वगैरे पण असू शकतं. इथं कसं जंगलांचा भाग आहे ना हा. इथं नाही तर इथं वाघ वगैरे इथं दिसतच राहतात. त्यामुळे इथं थांबायला काही भेव लागत आहे इथं थांबायसाठी. चला तर मी तुम्हाला पुढचं दाखवून देत. हे बघा तुम्ही बघू शकता ते तिथं डरावणं आहे म्हणजे भेव लागत आहे इथं जास्त. मला पण बोलायला थोडीशी अडचण होत आहे. चला मग पुढचं पण दाखवून देतो तुम्हाला. तर पब्लिक तुम्ही हे बघितलं असेल तर हे इथं पहिले रेल्वे थांबायची, पण आता कसं बार्शी टाकलेलं सांगतो इथं थांबत नाही आहे. म्हणजे गाव आहे त्यामुळे इथं बंद झालेली आहे. आणि इथं जसं बांधलेलं आहे तसं मागच्या साईडला बांधलेलं आहे. मागच्या साईडला दाखवतो. हे बघा हे मागच्या साईडला पण पूर्ण बांधलेलं आहे आणि असंच बांधलेलं आहे. पण याच्या अंदर आपल्याला जाता येणार नाही कारण इथं रस्ताच नाही आहे जाण्यासाठी. आणि इथं दुसरी गोष्ट म्हणजे काटे वगैरे येते आणि अंग खाजवणारे पण काटे येते. त्यामुळे आम्ही काही इथं जात नाही आहे. तुम्हाला पहिलं एक दाखवून दिले तसं सेम टू सेम बांधलेलं आहे. दुसरं काहीच नाही आहे याच्यामध्ये. बस ते स्कूटर वगैरे असं ठेवलेलं आहे. आता गावाकडचं आहे म्हटलं की त्याच्यामध्ये काही ना काही असं म्हणजे उपयोग केलाच जातो त्याचा ना. तर बस तशाच प्रकारचा आहे. आणि हे इथं तुम्ही बघू शकता हे इथं रेल्वेचं पटरी वगैरे हे ते सगळं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता आणि इथं पण तेच आहे. सेम टू सेम बांधलेलं आहे ते. आणि इथं वर आहे ना हे तुम्ही बघू शकता. इथं हे मंदिर वगैरे वर हे जे आहे ना हे महादेवांचं मंदिर आहे आणि त्याच्यावर देवीचं मंदिर बांधलेलं आहे. चला तर मग पब्लिक आपण तिथं पण जाऊन येऊ. पब्लिक हे रेल्वेची पटरी आहे आणि त्याच्यानंतर ही इथं बांधलेलं आहे. बघू शकता थोडं दूर आलेलो आम्ही. खाली रस्ता वगैरे आहे तिथून जाण्यासाठी आणि इथं बांधलेलं आहे. इथं भेव पण इतका लागत होता ना की त्याच्या अंदर म्हणजे घरच्यांनी सांगूनच ठेवलं होतं की त्याच्यामध्ये काही पण असू शकते. म्हणजे ते कसं 12-13 वर्ष होत आलेलं आहे त्याला बांधल्यानंतर. तर त्यामुळे थोडासा भेव लागत होता. आणि आता नंतर आम्ही जातो आता मंदिरामध्ये. पब्लिक आता रेल्वे पण येणार आहे आणि आता ते पण पाहून घेऊया. त्या रेल्वे पाहण्यामध्ये काही एवढी मजा नाही आहे. बस तेच ते गावाकडची मजा थोडी वेगळीच राहते. हे बघा पब्लिक. इथं आम्ही बसलो होतो आणि हे वर आहे ना इथं देवीचं मंदिर आहे. आणि हा इथे वर जाण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे पुढच्या साईडनं पण पायऱ्या होत्या पण तरी आम्हाला मागूनच यायचं होतं. म्हणजे थोडासा व्ह्यू वगैरे चांगला आहे. इथं आहे ना हे झाडं होते हे तुम्ही जंगलामध्ये थोडेसे पाहिलेच असतील. आता कसं पहाडपट्टी भाग आहे या जागेवर तुम्हाला झाडं थोडेसे दिसणार आहेत. आणि हे जे मागे तुम्ही टेकडी बघत आहे ना हे वाली हे जे रुद्राणी देवीचं म्हणजे रुद्राणीला देवीचं मंदिर आहे ना त्या देवीचं मंदिराची टेकडी आहे. तिथंच देवीचं तुम्ही बघू शकता. थोडंसं मंदिर दिसते. आता एवढा आपला कॅमेरा एवढा चांगला नाही आहे की आपण पूर्ण दाखवू शकून. म्हणजे ठीक आहे तिथं गेल्यानंतर आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवूनच देईल मी झालं तर आपलं जाणं तर. आणि हा इथं बघू शकता तुम्ही. इथं बाकी मस्त व्ह्यू आहे. इथं पण याच्यामध्ये गाव वगैरे ती दिसते. इथं पुढच्या साईडला बार्शी टाकडी आहे. इथं हे आपलं गाव आहे. तर थोडं तिकडल्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवून देईन. चला मग आता पुढचा व्हिडिओ बघून घेऊया. तर नमस्कार पब्लिक. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं गावामध्ये 2 लिंगाचा महादेव आहे. इथं मागच्या साईडला आहे ना देवीचं मंदिर आहे आणि या साईडला महादेवांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मंदिर छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आहे. पण जेवढी मूर्ती लहान आहे ना तेवढीच त्यांची कीर्ती महान आहे. तर चला तर मी तुम्हाला मंदिराचंही दर्शन अंदर करून. मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं मंदिरामध्ये 2 लिंगाचं महादेवाचं लिंग आहे. तर इथे काही बघू शकता. तुम्ही
देवांचं दर्शन तर घेतलं असेल. आता या देवांची जी माहिती आहे ना, तर मी तुम्हाला जास्त सविस्तरपणे सांगू शकत नाही. पण या गावातल्या लोकांचा असं मान्यता आहे किंवा हे देव इथं साक्षात मध्ये येऊन इथं दर्शन देतात. म्हणजे गावामध्ये पण कोणाला दिलेलं आहे, पण ते अजून आपल्याला आपण म्हणजे स्वतः अजून अनुभव घेतलेला नाही. जेव्हा आपण अनुभव घेऊ तेव्हा आपण समजून घेऊ किंवा ठीक आहे. पण शेवटी देव असतो हे तुम्हाला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर आता बाकीचं तर ठीक आहे. आता मी तुम्हाला बाकीचा पण आवाज वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवून देतो कसं निसर्ग आहे इथं. तर हे बघा, इथं वर जाण्यासाठी म्हणजे देवीच्या मंदिराजवळ जाण्यासाठी पायऱ्या वगैरे दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे देवाचं मंदिर आहे. तर इथं अंदर लाईट वगैरे तर नाही आहे, त्याच्यामुळे काय काही वांधो नाही. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे तुम्ही बघू शकता इकडं गाव आहे. आणि या साईडनं इथं वर येण्यासाठी हे बघा, इथं गाड्या वगैरे येऊ शकतात. म्हणजे नवरात्रीच्या टाइममध्ये इथं गाड्या वगैरे येत राहतात ना देवीच्या दर्शनासाठी, सोय दिलेली आहे. आणि इथं बसायसाठी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो मी. पब्लिक तुम्हाला तर सांगितलं होतं की इथं देवीचं पण मंदिर आहे. तर हे देवीचं मंदिर आहे, दुर्गा देवीचं इथं मंदिर आहे. नवरात्रीला 9 दिवस इथं नवरात्र पण असतो. आणि सर्व वगैरे म्हणजे जे आपलं देवीचे वगैरे ते सर्व नियम पाळतात ते पण इथं पाळले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला एक छोटीशी अडचण आली आहे की इथं कुलूप लावलेलं आहे आणि ते पुजारी पण इथं हजर नाही आहेत. त्यामुळे आपल्याला जेवढी माहिती घ्यायची होती ना ते आपण घेऊ शकणार नाही. तर त्यासाठी आपण परत एक बार इथं येऊन नवीन एक ब्लॉग तयार करणार आहोत. तर आता जेवढा पण घेतलेला आहे तेवढा तुम्ही बघू शकता. तुम्हाला लागेल मी सर्व काही दाखवून देऊ शकतो, पण त्याच्याबद्दल एवढी जास्त माहिती देऊ शकत नाही, कारण मी इथला नाही आहे. मी इथं माझ्या मामाच्या इथं आलेलो आहोत. तर त्यामुळे एवढी जास्त माहिती मी देऊ शकत नाही. तर तुम्ही देवी वगैरे मी तुम्हाला दाखवून देतो, पाहू. पब्लिक हे जे इथं दगड मांडलेले आहे ना, तर याचा उद्देश असा होते की बा आपण एखादी इच्छा मागितली आणि ते जर पूर्ण व्हायची असली तर दगड आपोआप असे जास्तच राहतात. म्हणजे इथं हालत नाही, काहीच नाही. इथं समजा काही आपटलं वगैरे असं, हे बघा इथं आपटलं काही तर इथं हे पडणार नाही आहे. असं आहे याचा असा उद्देश असतो की आपली इच्छा अशी पूर्ण झाली असं समजून चालायचं, दगड एकसारखे लागले. तर पब्लिक हे इथं बघू शकता, आम्ही इथं सध्या देवीच्या मंदिरावर आलेला आहे. आणि इथं बघा हा किती मस्त व्ह्यू दिसत आहे. हे बघा इथं असं रेल्वे येते आणि रेल्वे पट्टी इथं बांधलेली आहे. आणि इथं गाव आहे आपलं, इकडं बारकी टाकली वगैरे हे छोटी पुनोती असं हे गाव आहे. आणि हे बघा इथं बघा किती खतरनाक व्ह्यू आहे. आता आपला कॅमेरा एवढा चांगला नाही आहे की मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकेल, पण जेवढं पण दाखवतोय ना ते एकदम सुंदर प्रकारचा आहे. आणि तुम्ही कधी जरी इथं बारशी टाकलीच्या साईडला आले ना तर नेमकं या पुनोतीला येऊन इथं देवीचं दर्शन घ्या. एकदम सुंदर प्रकारचं गाव आहे हे, तुम्ही बघू शकता. तर पब्लिक तुम्ही आजचा ब्लॉग पाहिला, तर या ब्लॉगमध्ये मला पण समजलेलं आहे किंवा माझी थोडीफार म्हणजे बोलण्यामध्ये थोडीशी मिस्टेक होतात. तर ठीक आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुमचा भाऊ वगैरे म्हणून समजून घ्या. थोडंफार मिस्टेक होत राहतात, कसं जाग्यावरच बोलण्याचं आणि जाग्यावरच निर्णय घ्यावा लागता की इथं काय बोलायचं इथं काय बोलायचं. त्यामुळे तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि पूर्ण ब्लॉग पाहिला त्यासाठी धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडून कोणती पैशाची आशा नाही आहे किंवा तुमच्याकडून काही आम्हाला मदत मिळेल असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या हाताने लाईक किंवा सबस्क्राईब करून घ्या.